नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आजच्या व्हिडिओमध्ये. आज पाहणार आहोत आपण टेन्सचा पार्ट 6 फ्युचर कंटिन्युअस टेन्स चालू भविष्यकाळ. फ्युचर कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू भविष्यकाळ. जेव्हा एखादी क्रिया भविष्यकाळात केव्हा तरी निश्चित घडत असेल असे आपल्याला खात्रीपूर्वक वाटते, तेव्हा अशी होणारी क्रिया किंवा घटना व्यक्त करण्यासाठी आपण फ्युचर कंटिन्युअस टेन्स चा उपयोग करतो. तर भविष्यकाळात आपल्याला माहिती आहे की ही घटना घडणारच आहे. ही घटना निश्चित 100% घडणार आहे असं आपल्याला जेव्हा माहित आहे, आपली खात्री आहे, अशी घटना किंवा क्रिया व्यक्त करण्यासाठी आपण चालू भविष्यकाळ म्हणजेच फ्युचर कंटिन्युअस टेन्सचा वापर करतो. जेव्हा ती घटना किंवा ती क्रिया चालू आहे असं आपल्याला सांगायचं असेल, भविष्यकाळात भविष्यात ती क्रिया घडणार आहे आणि ती घटना घडत आहे, ती क्रिया चालू आहे असं जेव्हा सांगायचं असेल तेव्हा आपण फ्युचर कंटिन्युअस टेन्स वापरतो. इंग्रजी वाक्यात सब्जेक्ट नंतर वाक्याच्या दुसऱ्या स्थानी जेव्हा शाल बी किंवा विल बी यापैकी एखादा ऑक्झिलरी वर्ब येतो आणि त्याचबरोबर त्याच्यानंतर एखादे प्रेझेंट पार्टिसिपल वापरलेले असते, तेव्हा ते वाक्य फ्युचर कंटिन्युअस टेन्सचे असते. आता सेंटेन्स भविष्य काळात आहे की नाही हे ओळखण्यासाठी त्या सेंटेन्समध्ये, त्या वाक्यामध्ये शाल किंवा विल या दोघांपैकी पाहिजे. हे तर आपल्याला माहिती आहे, भविष्य काळात वाक्य आहे की नाही हे ओळखण्यासाठी त्या वाक्यात आपण सुरुवातीला काय पाहतो, शाल आहे की नाही, विल आहे की नाही, म्हणजे शाल किंवा विल पैकी एखादा वर्ड आहे की नाही हे आपण पाहतो जेव्हा आपलं सेंटेन्स भविष्य काळ म्हणजे फ्युचर टेन्स मध्ये आहे की नाही हे पाहण्यासाठी. पण जेव्हा आपल्याला फ्युचर कंटिन्युअस टेन्स यामध्ये सेंटेन्स आहे की नाही हे ओळखायचं असेल तर आपण काय करतो, विल बी किंवा शाल बी आधी बघतो आणि त्याच्यानंतर व्हर्बला आयएनजी आहे की नाही ते बघतो. तर कंटिन्युअस टेन्स मध्ये आपण प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स पाहिलं, त्यामध्ये आपण व्हर्बला आयएनजी आहे की नाही हे पाहतो. म्हणजे कंटिन्युअस टेन्स मध्ये जो प्रेझेंट असो, आपला पास्ट टेन्स असो किंवा फ्युचर टेन्स असतो, त्यामध्ये व्हर्बला आयएनजी असतोच. आयएनजी व्हर्बला जोडलेला असतो. प्रेझेंट मध्ये असेल तर आपण एम, इज, आर बघतो. पास्ट मध्ये असेल तर ऑज, वेअर बघतो आणि फ्युचर मध्ये असेल तर आपण शाल बी किंवा विल बी बघतो आणि त्यानंतर व्हर्बला आयएनजी आहे की नाही हे बघतो. कंटिन्युअस असेल तर व्हर्बला आयएनजी असतं, त्यानंतर फ्युचर असेल तर वाक्यात शाल बी किंवा विल बी असतं. या वर्ड वरून आपण ते सेंटेन्स कोणत्या काळातला आहे हे ओळखू शकतो. तर फ्युचर कंटिन्युअस टेन्स याचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस शाल बी और विल बी प्लस वर्ब प्लस आयएनजी प्लस ऑब्जेक्ट. एक्झाम्पल आहे ही विल बी प्लेइंग क्रिकेट. यामध्ये सब्जेक्ट आहे ही, विल बी, ही नंतर आपण काय वापरले, विल बी, त्यानंतर व्हर्ब आहे प्ले आणि प्लेला आपण आयएनजी जोडलेला आहे आणि क्रिकेट हा ऑब्जेक्ट आहे. त्यामुळे ही विल बी प्लेइंग क्रिकेट, तो क्रिकेट खेळत असेल. तर हे सेंटेन्स आपलं फ्युचर कंटिन्युअस टेन्स मधलं आहे. का तर या सेंटेन्स मध्ये विल बी आहे आणि व्हर्बला आयएनजी जोडलेलं आहे. जर विल बी ऐवजी एम, इज, आर पैकी असेल तर ते सेंटेन्स प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मधलं असतं. ऑज किंवा वेअर पैकी एखादा वर्ड असेल तर ते सेंटेन्स पास्ट कंटिन्युअस टेन्स मधलं असतं आणि जेव्हा विल बी किंवा शाल बी असेल तेव्हा ते सेंटेन्स फ्युचर कंटिन्युअस टेन्स मधलं असतं. जेव्हा मराठी वाक्याच्या अगदी शेवटी असेल, असू, असशील
असाल, असेल, असतील यापैकी एखादे क्रियापद वापरलेले असते आणि त्याच्या आधी तच्या बाराखडीतील वर्तमान कालवाचक धातुसाधित वापरलेले असते, तेव्हा हे मराठी वाक्य इंग्रजीमध्ये रूपांतरित करताना फ्युचर कंटिन्युअस टेन्सचा वापर करावा. ज्या मराठी वाक्यामध्ये त असेल, एखादा वर्ब असेल त्याचा शेवट त ने होत असेल आणि शेवटचा जो काही शब्द असेल तो असेल, असू, असशील यापैकी एखादा असेल तर ते वाक्य काय झालं? भविष्य काळातील वाक्य झालं. ते चालू भविष्य काळातील ते वाक्य झालं, म्हणजेच फ्युचर कंटिन्युअस टेन्स झालं. ते वाक्य जेव्हा आपल्याला इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करायचं असेल तेव्हा आपण ते विल बी प्लस व्ही प्लस ING या फॉर्म मध्ये करतो. तर या वाक्याचं स्ट्रक्चर काय असतं? कर्ता प्लस विल बी और शॅल बी प्लस क्रियापद प्लस ING प्लस वर्ब. एक्झाम्पल आहे पहा, तुम्ही वर्गात नवीन विषय शिकत असाल. आता यामध्ये असाल, शिकत असाल, तर यामध्ये क्रियापद काय आहे? शिकत. यामध्ये शिकणे हा तुमचा मूळ क्रियापद झालं. मेन वर्ब काय? शिकणे. इथे शेवटी काय? त. वर्तमान कालवाचक धातुसाधित वापरलेला आहे. इथे तच्या बाराखडीतील अक्षर वापरलेला आहे शिकत. असाल, असेल, असू, असशील, असाल यापैकी इथे काय आहे? असाल. त्यामुळे शिकत असाल म्हणजे भविष्य काळात ती क्रिया आपण किंवा तुम्ही म्हटले म्हणजे तुम्ही शिकत असाल. भविष्य काळात तुम्ही ती क्रिया करत असाल. शिकण्याची क्रिया चालू असेल. त्यामुळे हे सेंटेन्स कोणतं झालं? चालू भविष्य काळ, फ्युचर कंटिन्युअस टेन्स. आता या सेंटेन्स आपल्याला इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करायचं आहे, रूपांतरित करायचं आहे. यामध्ये सब्जेक्ट कर्ता काय आहे? तुम्ही. तुम्ही म्हणजे यू. विल बी. क्रियापद काय आहे? वर्ब शिकणे. शिकणे म्हणजे लर्न. लर्न आणि त्याला आपण ING जोडतो. लर्निंग अ न्यू टॉपिक इन द क्लास. तुम्ही वर्गात नवीन विषय शिकत असाल. You will be learning a new topic in the class. तर अशा प्रकारे जर मराठीत सेंटेन्स असेल तर आपण त्याचं इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करतो. फ्युचर कंटिन्युअस टेन्सलाच आपण फ्युचर प्रोग्रेसिव्ह टेन्स असेही म्हणतो. कंटिन्युअस किंवा प्रोग्रेसिव्ह म्हणजे चालू भविष्य काळ. याचं स्ट्रक्चर पण आपण पाहिलं. सब्जेक्ट प्लस शाल और विल बी प्लस वर्ब प्लस ING प्लस ऑब्जेक्ट. काही सेंटेन्स पाहूया आपण. तो आंबा खात असेल. तो आंबा खात असेल. या ठिकाणी खात वर्ब काय? खाणे. खाण्याचं काय झालं? खात असेल म्हणजे भविष्य काळात ती क्रिया चालू असेल. आंबे खाण्याची क्रिया चालू असेल त्याची. खात असेल. खात असेल म्हणजे हे भविष्य काळात झालं. चालू भविष्य काळातील वाक्य झालं. याचं कसं होणार? ही विल बी. तो म्हणजे ही खात असेल. विल बी इटिंग अ मँगो. मी निबंध लिहित असेल. आय विल बी रायटिंग ॲन एसे. राज वर्तमानपत्र वाचत असेल. राज विल बी रीडिंग द न्यूजपेपर. ते पुण्यात राहत असतील. दे विल बी लिव्हिंग इन पुणे. पक्षी आकाशात उडत असतील. बर्ड्स विल बी फ्लाइंग इन द स्काय. तर अशा प्रकारे आपण मराठी वाक्याचा इंग्रजी वाक्यामध्ये ट्रान्सलेट करतो. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की आपण या सर्व ठिकाणी विलचा वापर केलेला आहे. तर शाल कधी वापरतो आपण? शाल आपण आय किंवा जेव्हा आपल्या सेंटेन्स मध्ये आय किंवा वी असेल तेव्हा आपण शाल वापरतो. सध्या आपण सर्व ठिकाणी विल वापरले. तर मोस्टली जेव्हा तुमचं सेंटेन्स हे पॉझिटिव्ह असेल, अफर्मेटिव्ह असेल, विधानार्थी असेल तेव्हा आपण मोस्टली तर विलचा वापर करतो. तुमचा सब्जेक्ट कोणताही असेल, ही शी इट किंवा
कोणतंही नाउन असेल सिंग्युलर प्लुरल तर आपण विलचाच वापर करतो. पण जेव्हा तुमचं सेंटेन्स हे प्रश्नार्थी असेल तेव्हा आपण आय आणि वी सोबत शालचा वापर करतो. त्यामुळे मोस्टली तर आपण सर्व सब्जेक्ट सोबत विलचाच वापर करतो. तो झोपत असेल, ही विल बी स्लीपिंग. सूर्य उगवत असेल, द सन विल बी रायझिंग. ट्रेन पोहोचत असेल, द ट्रेन विल बी अरायव्हिंग. तो घरून निघत असेल, ही विल बी लिव्हिंग होम. भारत जिंकत असेल, इंडिया विल बी विनिंग. तो फलंदाजी करत असेल, ही विल बी बॅटिंग. कुणीतरी येत असेल, समवन विल बी कमिंग. कुणीतरी जात असेल, समवन विल बी गोईंग. ते हसत असतील, दे विल बी लाफिंग. ते खेळत असतील, दे विल बी प्लेइंग. ती काळजी करत असेल, शी विल बी वरिंग. ती वाट पाहत असेल, शी विल बी वेटिंग. तो खोली स्वच्छ करत असेल, ही विल बी क्लिनिंग द रूम. टीसी तिकिटे तपासत असेल, टीसी विल बी चेकिंग द तिकीट्स. लवकरच येथे बर्फ पडत असेल, सून इट विल बी स्नोविंग देअर. ते उद्या वाढदिवस साजरा करत असतील, दे विल बी सेलिब्रेटिंग द बर्थडे टुमॉरो. मी तुझी विमानतळावर वाट बघत असेल, आय विल बी वेटिंग फॉर यू ॲट द एअरपोर्ट. उद्या आम्ही तुळशीबागेत फिरत असू, वी शाल बी roaming around in Tulsi Bagh or we will be roaming around in Tulsi Bagh. उद्या ते विमानाने प्रवास करत असतील, they will be traveling by air tomorrow. ते रविवारी घर स्वच्छ करत असतील, they will be cleaning the house on Sunday. तो आपला स्वतःचा व्यवसाय चालवित असेल, he will be running his own business. आजच्या व्हिडिओमध्ये आपण टेन्सचा पार्ट 6 पाहिलेला आहे. फ्युचर कंटिन्युअस टेन्स, चालू भविष्यकाळ. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. थँक यू.